नमस्कार मित्रांनो, जर तुम्हीही लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला जाणून घ्यायचे आहे की तुमचा अर्ज कोणत्या स्टेजवर आहे, म्हणजेच तुमचा अर्ज मंजूर झाला की रिजेक्ट झाला, हे आता तुम्ही चेक करू शकता. हे कसं चेक करायचं आणि तुमचा अर्ज पेंडिंग तर नाही ना, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर सर्वात अगोदर तुम्हाला प्ले स्टोर वरती जाऊन नारी शक्ती दूत हे ॲप अपडेट करून घ्यायचंय. आता याला ओपन करा. ओपन केल्यानंतर येथे यापूर्वी केलेले अर्ज या ऑप्शन वरती जा. आता येथे तुम्ही जे यापूर्वी अर्ज केलेले आहे ते दिसून जाईल. यामध्ये तुमच्या अर्जावरती क्लिक करा. आता येथे अशा प्रकारे तुमची संपूर्ण माहिती दिसेल. त्यानंतर येथे असलेल्या या आय बटन वरती जा. तर मित्रांनो, येथे पहा तुमच्या अर्जाची जी स्थिती आहे ती कशा प्रकारे दिसेल ते थोडक्यात सांगतो. सर्वात अगोदर तुमचा अर्ज जर मंजूर झाला तर तो अशा प्रकारे अप्रूव्ह म्हणजेच मंजूर दाखवेल. यामध्ये पहा सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले आहे, म्हणजेच तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे. आणि जर तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल तर सर्वेक्षण पुनरावलोकन स्वीकारले गेले नाही अशा प्रकारे दाखवेल, म्हणजेच तुमचा अर्ज नाकारला गेला आहे. लक्षात ठेवा, जर अर्ज रिजेक्ट झाला तर पुन्हा भरता येणार नाही. परंतु जर अर्ज डिसअप्रूव्ह झाला तर त्यामध्ये काहीतरी त्रुटी आढळली तरच तुम्हाला पुन्हा अर्ज भरता येईल. लक्षात ठेवा, रिजेक्टेड आणि डिसअप्रूव्ह यामध्ये खूप फरक आहे. जर अर्ज रिजेक्ट झाला तर तो पुन्हा भरता येणार नाही आणि जर अर्ज डिसअप्रूव्ह झाला तर तो परत भरता येईल. तर मित्रांनो, अशा या तुमच्या अर्जाच्या पायऱ्या म्हणजे स्टेजेस आहेत. तर ही फक्त एक माहिती होती. यापैकी कोणतीही एक रिझन तुम्हाला पाहायला भेटेल. शक्यतोवर तर अर्ज रिजेक्ट होणार नाही, त्यामुळे चिंता करू नका. झालाच तर डिसअप्रूव्ह होईल आणि तो अर्ज तुम्हाला परत भरता येईल. त्यानंतर मागे या आणि जर तुमचा अर्ज पेंडिंग दाखवत असेल तर तो अर्ज अजून सबमिटर पर्यंत गेला नाही, म्हणजे जी अर्ज तपासणीची पहिली पायरी आहे ती झालेली नाही. ते ज्यावेळी व्हेरीफाय करतील त्यानंतर तो अर्ज रिव्ह्यू मध्ये जाईल आणि मगच समजेल की आपला अर्ज रिजेक्ट होतोय की मंजूर. तर महत्त्वपूर्ण अशी ही माहिती होती. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या मनात काहीही शंका असेल तर कमेंट करून नक्की विचारा. त्याचं सोल्युशन तुम्हाला नक्की मिळून जाईल. धन्यवाद.